अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, भाग्यविधाते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष तथा बौद्धाचार्याचे जनक आदरणीय यशवंतराव भीमराव आंबेडकर, तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा तथा समता सैनिक दलाच्या चीफ इन कमांडर महाउपासिका ममता सागर आदरणीय मीराताई आंबेडकर, तसेच संस्थेचे सल्लागार आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्णच आंबेडकर घराण्याच्या विचारांना आणि कार्याला वंदन करते. तसेच या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने लाभलेल्या पूजनीय भिक्खू संघाला माझा पंचांग प्रणाम आणि इथं उपस्थित असणारे आदरणीय उपासक आणि या सर्व उपासिका यांना माझा सविनय जय भीम. तर आज आपण सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील आंबेघर या गावी आदरणीय उपासक अरुण साळुंके आणि आदरणीय उपासिका नंदाताई साळुंके यांनी बांधलेल्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशासाठी आलो आहोत. तर सर्वप्रथम साळुंके परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा, कारण या गावच्या सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी भंते संघांचं आयोजन केलं आहे. तर त्यांच्या पुण्यकर्माने तसेच पूजनीय भंते संघांच्या पदस्पर्शाने साळुंके परिवारांच्या संपूर्ण कुटुंबाचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं. त्याचप्रमाणे हा आपला रमाई कन्या चॅनल आहे, त्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना एक विनंती आहे की तुमच्या पुण्यकर्माने तुम्हाला भंतेजींची धम्मदेशना समोर बसून ग्रहण करायला मिळत आहे. तर कोणीही मधून उठून न जाता शेवटपर्यंत शांततेने ऐका. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. अनुभव प्राप्त करून देतो ना की जणू तो आनंद कधी संपूच नाही, अशी भावना प्रत्येकाची होत असते. पण या विश्वामध्ये आनंदालाही तुम्ही कैद करू शकत नाही आणि दुःखाला पण. प्रतिक्षण बदलत आहे.
सतत बदलत आहे, सतत बदलत आहे. आज या ठिकाणी बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाला अनुसरून आज या ठिकाणी धम्म संस्कार विधी संपन्न झाला. इकडे भिक्षूंचं येणं होतच नाही. तुम्ही इतक्या श्रद्धायुक्त चित्ताने, इतक्या आपुलकीने, सन्मानानं, इतक्या मायेनं भिक्षू संघाचं स्वागत केलं. राहुल दादा सातत्याने माझा फॉलोअप घेत होते. मी एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये या ठिकाणी आलो हे फक्त मलाच माहिती आहे. माझं शिबिर चालू आहे, परंतु आमच्या मीनाक्षीचे खूप फोन झाले, त्यामुळे माझं या ठिकाणी येणं झालं. कसं असतं, ज्यावेळेस आपल्याकडे कुशल कर्म असतात ना, त्यावेळेस सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या घडत असतात. म्हणून कुशल कर्म ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या माणसाकडे शील आहे, सदाचार आहे, करुणा आहे, मैत्री आहे, आणि जो मनुष्य सतत शील आणि सदाचाराच्या कुंपणामध्ये राहून आपल्या जीवनाला निर्मळ बनवण्याचं काम करतो, त्या प्रत्येक मनुष्याचं त्याच्या जीवनात तर कल्याण होतच, पण त्याच्या मनातील सर्व संकल्प देखील पूर्णत्वाला जातात. मग ज्यांना कोणा असं वाटत असेल की आपल्या मनातील सर्व संकल्प पूर्णत्वाला गेले पाहिजेत, व त्याने बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाची शिकवण ग्रहण केली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही लोक या तीन रत्नाची शिकवण ग्रहण करून आपलं जीवन व्यतीत करत असतो, त्यावेळेस निश्चित आमचं मंगल, निश्चित आमचं कल्याण होत असतं. ज्या विश्वामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ हे तीनच रत्न असे आहेत की जे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनातील अगणित दुःखाला त्यागून या विश्वातील अंतिम जे सर्व उच्च सुख आहे की ज्याला निर्वाणाचं सुख म्हटलंय, त्या निर्वाणाच्या सुखाला प्राप्त होता येतं. आज सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं की या कुटुंबाने जे कष्ट यातना सहन करून ही वास्तू निर्माण केली, ते कष्ट वेचलेत. कुटुंब चालवून, लेकरा बाळांना सांभाळून, स्वतःची उपजीविका, स्वतःचं व्यवस्थापन, या सर्व गोष्टी सांभाळत असताना त्या कुटुंबातल्या त्या 2 पैशातूनही 1 पैसा जपून ठेवणं, अगदी पोटाला चिमटा देणं आणि तो बाजूला मुलांच्या भविष्यासाठी जतन करणं, आणि हे सगळं प्लॅनिंग आज आपल्याला ही वस्तू आता एका झटक्यात दिसली, पण यांनी कित्येक दिवस प्लॅनिंग केलं असेल, कित्येक दिवस हे झगडले असतील या सगळ्या या वास्तूला निर्माण होण्यासाठी. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, पैशाची अरेंजमेंट कशी आहे, काय आहे, खूप कष्ट असतं त्याच्या पाठीमागे. आणि हे दोघही पती पत्नी शीलवान, गुणवान असतात, म्हणून त्यांची मुलं सुद्धा शीलवान आणि गुणवानच त्यांना प्राप्त झाली. उपासकांनो, 1956 नंतर आपण बुद्ध युगामध्ये प्रवेश केला, बुद्ध शास्त्रामध्ये प्रवेश केला. मग आता या ठिकाणी आपण बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाला अनुसरून आजचा धम्म संस्कार विधी संपन्न केला.
तर आता काही लोक गृहप्रवेश म्हणतात, काही लोक वास्तुप्रवेश म्हणतात, काही लोक घर भरणी असंही म्हणतात, काही लोक वास्तू. आता या ठिकाणी तुम्ही मला बोलावलं, वास्तूची काय केली? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या ज्या क्लिअर करणं लय गरजेचं असतं. आता एकेका बाबींचं चिंतन करूया आपण थोडस. आपण आपल्या मोठ्या कष्टाने वास्तू निर्माण करतो, आपल्या नातीगणांना, आपतेष्टांना, सगळे संबंधित मित्रांना, ग्रामस्थांना, सर्वांना आपल्या आनंदाला दुगुणित करण्यासाठी आपण बोलवतो, मेणबत्ती लावतो. आपण सगळ्या नातीगणांना निमंत्रण पत्रिका पाठवतो, आपल्याला आनंद झालेला असतो. आपला आनंद दुगुणित करण्यासाठी सर्व नातेवाईक येतात, जसे की तुम्ही आलात. आणि तुमच्या सगळ्यांची माया पाहून खूप छान वाटलं. कुटुंब, नातेवाईक अशीच एकमेकावरती अतोनात प्रेम करणारे असले पाहिजे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, संकटामध्ये धावून जाणारे असले पाहिजे. एकमेकाला कुशल कर्मामध्ये स्थापित करणारे असले पाहिजे. त्याने खूप मंगल होतं, खूप कल्याण होत असतं. तर या ठिकाणी तुम्ही निमंत्रण पाठवलं, सगळेजण आलात. या ठिकाणी भगवंताच्या धम्माला अनुसरून आजचा हा विधी या ठिकाणी संपन्न झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस सगळ्या नातेवाईकांना बोलवतो तर नातेवाईक काय मोकळ्या हाताने येत नाहीत, काही ना काही वस्तू घेऊन येतात. टोपी, टावेल, लुगडे, साड्या, कपडे, लता, किंवा कोणी टिपा आणतं, कोणी फ्रीज आणतं, कोणी घड्याळ आणतं, किंवा कोणी फ्रेम्स आणतात घरामध्ये लावण्यासाठी. म्हणून सगळ्या नातेवाईकांनी आणलेल्या त्या ज्या वस्तू असतात त्या घरामध्ये भरायचं काम करतो, म्हणून त्याला घर भरणे असं म्हणतात. नाही का? आपण घरामध्ये भरतो ना का बाहेरच ठेवतो? आता पाहुण्याने आणलंय, आता बाहेर ठेवू असं काही आहे का? कुठं ठेवतो आपण? सगळं घरामध्ये ठेवतो. सगळ्या नातेवाईकांनी आणलेलं असतं. आपण 1956 नंतर बुद्ध शासनामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अति कष्टाळं बुद्ध शासनामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून तेव्हापासून ते आतापर्यंत आपण आपले जे काही विधी असतात ते संपूर्ण विधी बुद्ध धम्म आणि संघाला अनुसरूनच पूर्णत्वाला घेऊन जात असतो. म्हणून आपण ज्यावेळेस नवीन वास्तू बांधतो, आपल्या स्वप्नातलं घर बनवतो, तर त्यावेळेस आपण पत्रिका छापतो. तर आता गृहप्रवेश असंही म्हटलं जातं आणि गृहप्रवेश असंच म्हणतात. सगळे नातेवाईक येतात, आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात. परंतु त्या वास्तुशांतीचं मला काही कळलं नाही बाबा. आता मी बराच वेळचा 1-1.5 तास भंतीची झाला असेल आपल्याला येऊन. ही वास्तू काही कुठे उडून चालली नाही, कुठे पळून चालली नाही, हिला काही राग आला नाही की काही, ही म्हणू नाही लागली की आता कंटाळा आला, आता मी माझं चालल्या जाते, मी माझं निघून जाते, असंही काही म्हणत नाहीये. हे काय पत्रे काही बोलायना झाले, भिंत काही बोलाना झाली, सगळे असे शांत आहे. मग मला एक सांगा, या वास्तूची शांती करण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? आता निसर्गाच्या आपत्तीपासून, विपत्तीपासून सदैव तुमचं रक्षण व्हावं, निसर्गाच्या आपत्ती विपत्तीपासून तुमचं रक्षण व्हावं, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये तुमचं जीवन सुरक्षित असावं या 4 भिंतीच्या आतमध्ये. म्हणून या घराला कसं बनवलंय तुम्ही? भक्कम बनवलंय, मजबूत बनवलंय. आपण सिमेंटच्या ऍड बघत असतो ना, कसल्या ऍड बनवतात, त्या भिंतीला जरी जाऊन धडाक लागलं तरी ती भिंत कधी कोसळत नाही. मग तुम्ही इंजिनिअरिंग प्लॅन काढला असेल तर मग या वास्तूला भक्कम बनवण्यासाठी याच्यामध्ये स्टील आहे,
वीट आहे, सिमेंट आहे, खडी आहे, रेती वाळू आहे आणि अन्य पण केमिकल मिक्स केले जातात. मग या सगळ्यांच्या मिश्रणातनं याला असं भक्कम बनवलंय, बलशाली बनवलंय. आणि एवढं बलशाली बनवल्यानंतर ही काय वस्तू कुठे उडून चालली की कुठे पळून चालली, हिला काही शांत करायचं हो. ही वस्तू तर शांतच आहे ना. अशांत आपण आणि आपलं मन असतं. म्हणून त्या अशांत मनाला शांत करण्यासाठी आणि त्याला सम्यक मार्गाने गतिमान करून त्याच्या मनाच्या प्रत्येक विकाराला नष्ट करून आपण त्याला शुद्ध करण्यासाठी बुद्ध धम्म आणि संघाला अनुसरून विधी घेत असतो. बुद्ध धम्म आणि संघाला अनुसरून विधी घेत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचं जे अशांत मन असतं. आता मला एक सांगा, या आई बाबानं, राहुल दादानं, तुम्ही सगळ्यांनी जर कधी जीवनामध्ये व्यसन केलं असतं, आई बाबांनी कधी सतत भांडण तंडण केलं असतं, नाही केलं ना कधी? हा, कधी व्यसन केलं असतं, भांडण तंडण केलं असतं किंवा तुमच्या दोघांमध्ये सातत्याने वाद झाला असता, तर तुमचा हा जो प्रपंच आहे, तुमचं जे जीवन आहे, तुमचे लेकरे बाळ जे आज एवढे मोठी आहे, एवढे सफल आज तुम्ही सफलता प्राप्त केलेली आहे, ही प्राप्त झाली असती का तुम्हाला? नसतं झाली. तुम्ही सातत्याने कष्ट केले, सातत्याने एकनिष्ठ, प्रामाणिक आणि चिकाटीनं संसार केला आणि इथपर्यंत पोहोचलात. मी तर माझ्या खूप खूप मंगलकामना व्यक्त करतोय की आणखी खूप खूप मोठी मोठी उन्नती, प्रगती तुमच्या आयुष्यामध्ये होत राहो. तुमचं खूप मंगल, खूप कल्याण होत राहो. तुम्हाला नेहमी यश प्राप्त व्हावं, अशा खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो. या ठिकाणी सगळे ज्ञातिगण या ठिकाणी आलेत. सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या. आल्यापासून तुमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी बघतोय. खूप दिवसाने भेटल्यात. काय चाललंय, कसं चाललंय, एकमेकाची काळजी, लेकरं बाळ कशी आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप एकमेकाची काळजी घेणं, म्हणजे एवढी जी आपुलकी आणि एवढं जे प्रेम सातत्याने, हे प्रेम, ही जी आपुलकी असते ना, ही माणसाला आहे ना खूप अशी ऊर्जा देत असते आणि ती दिली पाहिजे आपण, आणि शुद्ध अंतकरणाने दिली पाहिजे. नाही तर काही काही लोक लई डुप्लिकेट मनाचे असतात. म्हणजे तुम्ही नाहीत पण मग काही लोकांचं उदाहरण देतो, एवढे डुप्लिकेट मनाचे असतात की बाई तू कशी आहे ग, आणि आतमधून जशी तशीच पहिले का म्हणून नव्हती असे. म्हणजे असं पण खूप, म्हणजे आपलं मन हे डुप्लिकेट नसलं पाहिजे. जे काही आहे ना शुद्ध, ते मनापासून आरपार शुद्ध असलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं, आता बघा, कदाचित तुमच्या इकडे काय प्रथा आहे मला माहित नाही. मी ज्या भागात आलो तिकडच्या बाबतीतली एक घटना सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी गृहप्रवेश झाल्यानंतर आता तुमच्यासाठी काही कपडे लता आणले असतील, टोपी टावेल आणले असतील. आता काही काही लोक आणतात, काही काही लोक नाही आणत. तुमच्याकडे आणतात का? आणतात ना, म्हणजे सगळीकडेच आणतात. मी तुमच्या भागात पहिल्यांदाच आलोय बाबा. हा, आणि मग काही काही लोक कसं म्हणतात, घरभरणीला चालली थोडी हलकीच दाखवा. अरे का, म्हणजे एकदम लो क्वालिटीचे, हलक्या क्वालिटीचे कपडे घेऊन चालतात आणि मग ते टाकतात. बाई पाहुण्याच्या डोक्यावर टोपी उपरमध्ये टाकली तर लोक काय म्हणतील, अशी भावना. पाहुण्याचं लक्ष, पाहुणा ध्यानात ठेवीत, बाई या बाईनं तर काही चाललं नाही. म्हणजे अशाही घटना असतात. पण आणताना कोणीच ब्रँडेड आणत नाही. मला काय म्हणायचं, तुम्ही आणू नका असं नाही म्हणते मी, पण आणताना कसं ब्रँडेड क्वालिटीचं वापरता आलं पाहिजे. या कुटुंबातील सदस्यांना उगाच कोणतीतली कॅक्टाडी रिक्षाच्या आणलं नसतील का, ते वापरतील. ते कशी आणायची, कडक. आणि टॉवेल आणताना सुद्धा 500-600 रुपयाचा आणा, वापरता येईल या कुटुंबाला सगळ्यांना. उगाच 40 रुपयाचा टॉवेल एका धुण्यात बोळा, रंग एका बाजूला, तिगळ एका बाजूला. काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग आहे का तुम्ही सांगा मला? काही आहे का उपयोग? काही म्हणजे तुम्हाला आणू नका असं नाही म्हणायचं. आरपार इथून शुद्ध जगायचे आपल्याला. नाती सांभाळायची म्हटल्याला शुद्ध सांभाळायची. नुसती फॉर्मॅलिटी काय उपयोगाची नाही. काही काही माता भगिनींना वाटत असेल, आता मी तर फक्त फॉर्मॅलिटीच केली, म्हणजे काहींना वाटत असेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, नाती सांभाळत असताना
आम्ही शुद्धतेनं सांभाळली पाहिजे. आम्ही कशी सांभाळली पाहिजे? शुद्धतेने सांभाळली पाहिजे. थांबा की हो, थोडं प्रवचन चाललंय, काय महत्वाचं आहे का खूप? जा मग, तुमच्यासाठी थांबलेत ते, जा, महत्वाचं काम असेल तर जा. ही शुद्धतेनं सांभाळली पाहिजे. शुद्धतेने आमच्या सुखामध्ये आमच्या दुःखामध्ये आम्ही अतिशय विनम्र समर्पित भावनेनं सहभागी झालो पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून उपासकांनो, बुद्ध जीवन मार्ग, बुद्ध होणे म्हणजेच शुद्ध होणे. आपल्या कायेची शुद्धी, आपल्या वाणीची शुद्धी, आपल्या मनाची शुद्धी, आपल्यातील अवगुणांची शुद्धी, आपल्यातील अवगुण त्यागुण त्या ठिकाणी सद्गुणाची स्थापना करून सतत सतत प्रत्येक पाऊल आपल्या कुशल कर्माच्या दिशेने उंचवून, प्रत्येक पाऊल कुशल कर्माच्या दिशेने उंचवणं, सतत आपल्याला चांगल्या गोष्टीची सवय असणं, चांगल्या कर्माची सवय असणं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जीवनामध्ये पुण्यकर्म तर खूपच महत्वाचं आहे. सातत्याने पुण्य, जेव्हा पण आम्हाला संधी प्राप्त होते ना, तेव्हा आम्ही पुण्य केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे. जेव्हा पण पुण्य केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला अनेक उपासक फोन करतात, भंतीजी असा असा विधी आहे आणि मग तुमची फी किती होईल? किती अज्ञान आहे हे सगळं. सगळ्यात मोठं सर राहू द्या ना, थोडस चालली धम्म दिसना, त्याला कंटिन्यू होऊ द्या. हो, तर ही पुण्यकर्माची गोष्ट आहे. कशी आहे? पुण्यकर्माची गोष्ट. किती फी होईल हे महत्वाचं नाहीये. आपण भिक्षूंना का बोलवतो? भिक्षू संघाने आपलं जीवन सगळं समर्पित केलं. मानव दुःखाचा शोध घेण्यासाठी भगवंताने ज्या मानवी दुःखाचा शोध घेतला, त्या भगवंताने सांगितलेल्या मार्गाने अनुक्रमण करून स्वतःतील सगळ्या विकाराला नष्ट करून लोकांवरती अनुकंपा करण्यासाठी भिक्षूंचं जीवन हे समर्पित असतं. लोककल्याणासाठी भगवंताने सांगितल्याप्रमाणे सर्व सत्वांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांवरती अनुकंपा करायचा आहे, त्यांच्या हितासाठी त्यांच्या सुखासाठी कल्याण मित्र बनायचा आहे. मग जो व्यक्ती स्वतःतील समूळ विकाराचा नाश करत असतो, त्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण आमंत्रणित करत असतो, तर ते कशासाठी करायचं असतं? त्या भिक्षूंना भोजन कशासाठी द्यायचं असतं? तर भोजन आपलं दान पुण्य उंचावण्यासाठी द्यायचं असतं. त्या व्यक्तीला चिवरदान कशासाठी द्यायचं असतं? फलदान कशासाठी द्यायचं असतं? अन्य जे काही दान आपण देत असतो, ते दान कशासाठी द्यायचं असतं? तर आपलं पुण्य उंचवण्यासाठी द्यायचं असतं. म्हणून उपासकांना आणि ती दानाची दान पारमिता ही श्रद्धायुक्त चित्ताने झाली पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची असते. कधीच तुम्ही भिक्षूंना विचारायचं नाही की तुमची फीज किती होईल, असं नाही बोललं पाहिजे. दान पारमिता केली पाहिजे. तुम्ही भिक्षू कुठून येतात, काय येतात, त्यांचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, त्यांच्या भोजनाची काळजी, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांची राहण्याची संपूर्ण काळजी, त्यांचं व्यवस्थापन, ही संपूर्ण जबाबदारी उपासकांची असते. आणि ती काळजी उपासकांनी वाहिली पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उपासकांनो, आपल्याला या बुद्ध शासनामध्ये स्थापित होऊन आपल्याला आपलं स्वतःचं कल्याण आणि स्वतःचं मंगल साधायचं आहे. या ठिकाणी अधिक अधिक आपण नेहमी पुण्य संपादित करायचं आहे. मग पुण्य संपादित करण्याची जेव्हा पण कुशल संधी आम्हा लोकांना प्राप्त होत असते, त्या कुशल संधीला आम्ही लोकांनी उंचवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? उंचवलं पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एका नगरामध्ये एक व्यापारी होता. अमाप संपत्ती, धनशाली होता, खूप संपत्ती होती. आई, माझी एक सूचना आहे, बाहेरच्यांना म्हणाव शांत बसा, थोडस कल्याण आहे, मंगल आहे. बुद्धाची वाणी नुसती कानी जरी पडली तर खूप मंगल, खूप कल्याण होत असतं.
ठीक आहे. एका नगरामध्ये एक व्यापारी होते आणि त्या व्यापाऱ्याकडे खूप धन होतं. काय होतं? धन होतं. त्याला त्याच्या धनाचा, त्याच्या पैशाचा खूप मोठा अभिमान आणि खूप अहंकार होता. त्याला असं वाटायचं की मला हे जे माझं धन प्राप्त झालंय, हे धन मला माझ्या सोबत मृत्यूनंतर घेऊन जायचं. आजपर्यंत तर कुठलंही धन तुम्हाला घेऊन जाणारी व्यक्ती दिसली का? नाही दिसली. तर त्या व्यक्तीला घेऊन जायचं होतं आपलं धन. आणि काही काळ लोटत गेला. त्याला आपलं धन आपल्या लेकरांना देवा असं वाटत नव्हतं, कोणालाच देवा असं वाटत नव्हतं. मग त्याने काय केलं? त्याच्या नगरामध्ये एक संदेश पाठवला. जो कोणी व्यक्ती मला माझं धन माझ्या मृत्यूनंतर सोबत घेऊन जाण्याचा मार्ग सांगेल, त्या व्यक्तीला मी काहीतरी बक्षीस देईल. त्याने त्यांच्या काही ठरवलं असेल ते बक्षीस देण्याचं ते. आणि ती व्यक्ती धरणीला टेकली असताना ज्यावेळेस त्यांचा संदेश नगरामध्ये पोहोचला आणि नगरामध्ये संदेश पोहोचल्यानंतर काही लोकांनी त्यांची मस्करी केली, खिल्ली उडवली. हा वेडा माणूस आहे, हा अभिमानी माणूस आहे, हा अहंकारी माणूस आहे, अशा पद्धतीने आपापली मतं त्या ठिकाणी व्यक्त केली. परंतु एक प्रज्ञावान मनुष्य होता. कोण होता आई? कोण होता? कोण होता आई? प्रज्ञावान मनुष्य. प्रज्ञावान मनुष्य होता. आणि तो प्रज्ञावान मनुष्य ज्या वेळेस त्याच्याकडे तो संदेश पोहोचला, तर तो प्रज्ञावान मनुष्य त्या व्यापाऱ्याकडे चालत आला आणि त्या व्यापाऱ्याला म्हटला, बाबा, तुमची अमाप संपत्ती तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आणि तोच मार्ग सांगण्यासाठी मी आलेलो आहे. बघा, तो व्यापारी एवढा आनंदित झाला, एवढा खुश झाला. बघा, आपण जर रोगी असलो, आपण जर आजारी असलो आणि कोणी जरी आपल्याला औषध दिलं तर आनंद होतो की नाही? होतो की नाही? ताप आला, एखादी पॅरासिटामॉलची टॅबलेट खाल्ली, आपल्याला आराम पडला, किंवा डॉक्टर म्हटले एक इंजेक्शन घ्या, एक सलाईन घ्या, चांगलं वाटणार आहे तुम्हाला, आपल्याला आनंद होतो की नाही? तसाच त्यांनाही आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर आनंदी झाल्यानंतर तो व्यक्ती उठून बसला आणि त्या प्रज्ञावान मनुष्याला म्हणाला की मला मार्ग सांगा. मग प्रज्ञावान मनुष्याने व्यापाऱ्याला मार्ग सांगायला सुरुवात केली. प्रज्ञावान मनुष्याने सांगितलं, समजा तुम्ही अन्य देशामध्ये गेलात. जसं की एक्झाम्पल, उदाहरण देतो की समजा आपण भारत देशातून नेपाळला गेलो किंवा श्रीलंकेला गेलो. आता त्या ठिकाणी श्रीलंकेला गेल्यानंतर आपल्याकडे असलेलं आपलं जे भारतीय चलन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी चालवता येईल का? काय करावं लागेल? बदलून घ्यावं लागेल, एक्सचेंज करावं लागेल. श्रीलंकेहून आपण थायलंडला गेलो तर थायलंडमध्ये श्रीलंकेचं चलन चालेल का? नाही चालणार. ते पण आपल्याला बदलून घ्यावं लागेल. किंवा थायलंडहून पुन्हा एकदा आपण भारतात आलो तर मग ते थायलंडचं चलन भारतात चालेल का? नाही. जर एक्सचेंज करावं लागेल ना आपल्याला. ज्या ज्या राष्ट्रामध्ये जसं जसं त्यांच्या व्यवहारामध्ये जे जे चलन चालतं ते आपल्याला घ्यावं लागेल, तेव्हाच आपण त्या ठिकाणी व्यवहार करू शकतो तिथल्या सगळ्या गोष्टी सोबत, किंवा तिथं जे काही आपल्याला हवं आहे, जे काही आपल्याला विकत घेणं आहे, म्हणजे व्यवहाराच्या गोष्टी आल्या. आणि मग त्या प्रज्ञावानाने व्यापाऱ्याला सांगितलं, बाबा पहा, ज्याप्रमाणे तुम्ही श्रीलंकेला गेलात त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं चलन एक्सचेंज करता आलं नाही. तिथून तुम्ही
थायलंडला गेलात, त्या ठिकाणी तुमचं चलन तुम्हाला चालवता आलं नाही, तेही तुम्हाला एक्सचेंज करावं लागलं, बदलावं लागलं. पुन्हा थायलंडहून भारतात आलात, पुन्हा तुम्हाला ते चलन एक्सचेंज करावं लागलं. बाबा, तुम्हाला जर तुमची संपत्ती सोबत घेऊन जायची असेल ना, ती पण तुम्हाला एक्सचेंज करावी लागेल, ती पण बदलावी लागेल. आणि ती बदलवण्यासाठी तुम्हाला पुण्यकर्म करावं लागेल. काय करावं लागेल? पुण्यकर्म. उपासकानो, आपलं प्रत्येक पाऊल कुशलतेच्या दिशेने का असलं पाहिजे? भगवंताने पुण्यच कर्म का करायला सांगितलं? की पुण्यकर्म करणारा व्यक्ती हा कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाही. पुण्य करणारा व्यक्ती हा नेहमी शांत झोप घेतो. पुण्यकर्म करणारा व्यक्ती सतत लोक कल्याणासाठी मैत्री भावना विकसित करणारा व्यक्ती असतो. म्हणून या पुण्यवान व्यक्तीच्या अवतीभोवतीचं जे वायुमंडल असतं हे शुद्ध तरंगाने प्रफुल्लित झालेलं असतं. म्हणून तो प्रज्ञावान मनुष्य व्यापाऱ्याला सांगतो, ज्या पद्धतीने तुमचं चलन परदेशामध्ये तुम्ही एक्सचेंज केलं, तशीच तुम्हाला जर ही संपत्ती सोबत घेऊन जायची असेल तर ती तुम्हाला एक्सचेंज करावी लागेल. तर पुण्यकर्म करून आज या ठिकाणी या कुटुंबाने मला आमंत्रित केलं, परंतु माझ्यासोबत आणखी 2 भंते या ठिकाणी आले. समता सैनिक दलाचे आमचे सैनिक अशुमानजी, किशोर अंबादासजी कांबळे सर, जे सतत भिक्षू संघाच्या सेवेमध्ये असतात, सातत्याने सेवा, सर इकडे जायचंय तिकडे जायचंय, सतत माझ्यासोबत असतात, सतत धम्माच्या कामासाठी समर्पित भावनेने येतात आणि खूप खूप शीलवान आहेत. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ध्यान केलं, बुद्धवाणीचं पठण होत असताना श्रवण केलं आणि धम्मदेशनाही श्रवण केली. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं खूप मंगल व्हावं, खूप कल्याण व्हावं. वेळ खूप झालेला आहे, पाहुण्यांना भूकाही लागल्या असतील. त्यामुळे कसं आहे, आण हे तो ज्ञान आहे, नाही तो सब बेजान आहे. पोटात आणच नाही आणि किती मोठं तत्वज्ञान सांगत बसलो तर ते डोक्यावर विमानाप्रमाणे गेलं तर काही उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. म्हणून अन्न महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा या कुटुंबाप्रती खूप खूप मंगल कामना आणि मंगलभाव व्यक्त करून तुम्हा सगळ्यांना आयु, आरोग्य, संपत्ती, बल आणि फल प्राप्त व्हावं. तुमच्यातील सद्गुणांच्या आणि तुमच्यातील शील बलाने तुमच्या मनातील सर्व संकल्प पूर्णत्वाला जावेत अशी मंगल कामना आणि मेत्ता भावना या ठिकाणी व्यक्त करून माझ्या वाढत्या धम्म उपदेशाला या ठिकाणी स्थगिती देतो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. जगाला शांतीचा मार्ग देणारे गौतम बुद्ध, तुम्हा आम्हाचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांच्या उद्धारकर्ते ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांच्या आचाराला विचाराला वंदन करून आज मी मनकाचे आशीर्वाद आहे ते तुम्ही सांगता. आमच्या ताई आणि आनंदादा यांनी खूप कष्ट केले ह्या घरासाठी की सांगण्याची म्हणजे आता सांगण्याची कॅपॅसिटीच नाहीये. त्यांना शुभेच्छा. एवढं बोलून जय भीम. बस केलं ना कधीतरी. जय सर्वांना क्रांतिकारक भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इथे बसलेले भिक्खू संघ आपल्या सर्वांना मी वंदन करतो. कसं असतं ना, सर्व तर नश्वरच आहे, अनित्य आहे. म्हणजे या संसारात असं काहीच राहणार नाही. आपलं शरीर सुद्धा आपल्या सोबत राहणार नाही. पण ते जीवन जगत असताना जो चांगलं जीवन जगतो ना, अगदी लहानपणापासून चांगले विचार, चांगलं संपादन सर्व घेऊन आणि मग कुणीतरी एकमेकाशी कनेक्ट असतं, आपलं कुटुंब असतं सर्व. तर असं खूप वर्षानंतर एखादी काही वास्तू वगैरे किंवा काही कुठला कार्यक्रम झाला की मग असं होतं. असं काही नंतर झालं. त्याबद्दल आमच्या भिक्खू संघाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणाने सर्वांनी आम्ही ताईंना खूप खूप आशीर्वाद देतो. या साळुंखे परिवाराला आमच्या भिक्खू संघातर्फे खूप खूप आशीर्वाद. सुखी हो, मंगल हो, कल्याण. सत्कार आणि दादा वहिनी यांनी मी लहानापासून बघत आले. लहानापासून किती कष्ट करतात, काय करतात, लहानपणापासून मी बघत आली. त्यांनी ही वास्तू बांधली. एवढा मला आनंद झाला, एवढा मला आनंद झाला सकाळपासून की मी कधी येते, एकदाची मी कधी थांबलेमध्ये येते
अंकटी दादांना वहिनींना अभिनंदन ह्या वास्तू बांधल्याबद्दल. त्यांना माझ्यापासून खूप खूप चांगला मनापासून खूप इच्छा. दादानी वहिनी खूप कष्ट घेतले त्या घरासाठी वास्तूसाठी. आता मी मागे आले होते आंबेगावच्या जत्रेमध्ये. त्यांना आपल्याला आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलोच आहोत. परंतु या ठिकाणी माझ्या नगर तालुका नगर जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, माझ्या कांबळे परिवाराच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने, नगर अखिल भिक्खू संघाच्या वतीने मी आई बाबांना आणि या साळुंके परिवाराला खूप मंगलमय अशा शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पौर्णिमेच्या शीतलचंद्राप्रमाणे पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय श्रीराम. सुखाचा अनुभव दिवस आहे. कारण एका वास्तू उभी करेपर्यंत त्या माणसाला किती कष्ट घ्यावे लागतात आणि जेव्हा ते पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर जो आनंद असतो तो वेगळाच असतो. तो आज आनंदाचा दिवस आहे. आणि त्याचप्रमाणे की हे खेडेगाव आहे. ह्या खेडेगावामध्ये ह्याच नाही तर ह्या भागामध्ये पूर्ण भंतीजींचा सहसा प्रवास हा मंगलमय क्षण बघा. हे असं आपल्याला शिकायला मिळतं आहे ना.